हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द ब्युटी ऑफ आयुर्वेदा. फ्रेंड, आज आपण पाहणार आहेत रसभेदी अध्याय. तर आज आपण फर्स्ट पॉईंट त्यामध्ये पाहू षड्रस उत्पत्ती. टोटल 6 रस आहेत: मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय. तर प्रत्येक हे पांचभौतिक आहेत, पण त्यामध्ये बी 2 रसाचे अधिक्य आहे. जसं की मधुरमध्ये पृथ्वी आणि जल, आम्लमध्ये पृथ्वी आणि अग्नी, लवणमध्ये जल आणि अग्नी, तिक्तमध्ये वायू आणि आकाश महाभूत, कटूमध्ये वायू आणि अग्नी आणि कषायमध्ये पृथ्वी आणि महाभूत. तर पहिल्यांदा पाहू आपण मधुर रसाची लक्षणे. म्हणजे मधुर रस खाल्ल्याच्या नंतर काय काय होते. तर मधुर रस खाल्ल्याच्या नंतर तोंडामध्ये लेप लावल्यासारखे वाटते, देहामध्ये उत्तेजना होते, शरीर मन प्रसन्न होते, इंद्रियाचे प्रसादन आणि जे मुंगी कीटक वगैरे आहेत तर त्यांना तो प्रिय असतो. याला स्वादी रस सुद्धा म्हणतात. सेकंड आहे आम्लरस. आम्लरस सेवन केल्यामुळे मुखाला पाणी सुटते, दंतहर्ष, दात आंबट होतात, रोमांच, नेत्र आणि भू यामध्ये अकुंचन होते, याला आंबट रस म्हणतात. थर्ड आहे लवण रस. लवण रसाचे जर सेवन केले तर पाणी सुटते आणि अधिक लालस्राव उत्पन्न होतो, कपोल लाल आणि गल प्रदेशामध्ये दाह उत्पन्न होतो आणि ह्याला खारट सुद्धा म्हणतात. नंतर आहे तिक्तरस. तिक्तरस लक्षणमध्ये काय आहे की तिक्तरसाचे सेवन केल्यामुळे मुखामध्ये विशुद्धता नष्ट होऊन काही वेळापर्यंत जिभेचे रसज्ञान होत नाही आणि ह्याला कडूरस सुद्धा म्हणतात. नेक्स्ट आहे कटुरस. कटुरस खाल्ल्याच्या नंतर जिभेच्या पुढील जे अग्रभाग आहे तर तो आग म्हणजे त्याला खूप जास्त आग होते, चिमचिमायन, मुख, नेत्र, नाकामध्ये स्राव उत्पन्न होतो आणि गालाच्या ठिकाणी सुद्धा दाह होतो, याला तिखट रस म्हणतात. नेक्स्ट आहे कषाय रस. कषाय रसाचे सेवन केल्यामुळे जिव्हा, जाद्रयंता तसेच कंठ आणि स्रोतसांचा अवरोध उत्पन्न होतो, याला तुरट रस सुद्धा म्हणतात. तर फ्रेंड्स, आता आपण पाहू कार्य, प्रत्येक रसाचे कार्य. जसं फर्स्ट आहे मधुर रसाचे कार्य. आतापर्यंत वर रूपाची म्हणजे लक्षणे सांगितलेली आहेत, पण आता इथे कार्य दिलेले आहेत की जन्मापासून सातम्य असतो सर्वांना. असा एकही व्यक्ती नाही ज्यांना हा रस आवडत नाही, सर्वांचा प्रिय असते. शरीराचे सप्तधातूचे बल वाढवतो, शरीरामध्ये प्रसन्नता उत्पन्न करतो आणि पोषण करतो. बालक, वृद्ध, क्षतशील रोगात तसेच क्षीण जे आहेत, कृश वगैरे, वर्ण, केश, इंद्रिय, कंठ, ओज यांच्या सर्वांसाठी हितकारक आहे. म्हणजे पुष्टी करतो शरीराची. स्तन्यवर्धक आहे, संधानकर आहे, गुरुगुणात्मक आहे, आयुष्यवर्धक, जीवनीय, स्निग्ध गुणात्मक असून पित्त आणि वाताचे शमन करते. आता आपण बघू की फ्रेंड, मधुर जर जास्त खाल्लं तर काय होणार? मेदोवृद्धी होणार, स्थौल्यत्व येणार, म्हणजे डिसऑर्डर्स आहेत. कफवृद्धी आहे, अग्निमांद्य आहे, संन्यास, प्रमेह, गंड अर्बुद, गंडमाला, गलगंड आणि अर्बुद हे रोग उत्पन्न होतात. जर आम्लरस, आता आम्लरस विषयी पाहू, त्याचं कार्य काय आहे ते अग्निदीपन करते, स्निग्ध हृदय, हृदयासाठी हितकारक आहे, पाचन, रुचिप्रद, उष्णवीर्य, शीतस्पर्शी, तृप्तिकर, क्लेदजनक, लघु व मूढवाताचे अनुलोमन करणारा आहे आणि कफ आणि पित्ताचं आणि रक्तपित्तकारक आहे, कारक वाढवतो. आणि आम्ल रस जर जास्त खाल्लं तर काय होते, तर शरीरामध्ये शैथिल्य येते, तिमिर म्हणजे नेत्राचे प्रॉब्लेम्स होतात, भ्रमकंडू, पांडुरोग, विसर्प, शोथ, विस्फोट, तृष्णा, ज्वर, विकार उत्पन्न होतात. लवण रसामुळे काय होतं, तर लवण रस जे आहे ना तर तो स्तंभ उत्पन्न करतो, संघात, काठिण्य, बंध यांचा नाश करून विद्मापक व अग्निप्रदीपक आहे, स्नेहन, तीक्ष्ण, रुचिप्रद, छेदन भेदन करणारा आहे. आणि लवण रसाचं जर अतिसेवन केलं तर काय होते, तर डिसीज, वातरक्त म्हणजे आढेवात, खालित्य, पालित्य होते, वली, सुरकुत्या पडतात आणि तृष्णा, कृष्ट, विसर्प, विष हे विकार उत्पन्न होतात आणि शारीरिक बल सुद्धा काय होतो, कमी होतो. तिक्तरसाविषयी काय दिले फ्रेंड, तर तिक्तरस जर खाल्लं तर अरोचक आहे, अरुचिकारक असते आणि त्याच्यामुळे काय होते, बाकीचे जे रस आहेत ना त्याला रुची प्राप्त होते, म्हणजे ते प्रिय वाटायला लागतात. कृमी, तृष्णा, मूर्छा, ज्वर, उत्क्लेश, दाह, पित्त, कफ शामक आहे, कफनाशक आहे, नाश करते कफाचा. आणि जे क्लेद आहे, मेद, वसा, मज्जा, मूत्र यांचं शोषण करणार आहे. आणि लघु, मेध्य, शीत, वृक्ष, स्तन्य, कंठ याची शुद्धी करतो. जर अतिशय म्हणजे अतिसेवन जर झालं तर जेवढे धातू आहेत ना त्यांचा क्षय होतो आणि त्याच्यामुळं वात व्याधी उत्पन्न होते. कटू रसाचं कार्य काय आहे फ्रेंड? कटू रस हा गलरोग, कंठरोग, उदर्द, कुष्ठ, अल्सक, शोथ रोगाला जिंकणारा आहे. व्रण, अवसादक म्हणजे व्रणाला दाबणारा आणि सुकवणारा आहे. स्नेह, क्लेद, मेद यांचे शोषण करणारा आहे. अग्निप्रदीपक, पाचन, रुचिप्रद शोधन कर्म करतो, अन्नाचे शोषण करतो, संधिबंधनाचा विच्छेद करतो आणि अन्नाला तुकडे करून शिथिल करतो आणि स्त्रोतसाच्या मार्गाचे शोधन करतो आणि कफाचा पण नाश करतो. जर जास्त खाल्ला आपण समजा कटुरस जर अतिसेवन केलं तर काय होते, तृष्णा, शुक्र, बल यांची हानी होते आणि मूर्छा, संकोच, कंप, कटिशूल, पृष्ठशूल इत्यादी विकार उत्पन्न होतात.
नेक्स्ट फ्रेंड, कषाय रसाचं काय आहे तर कषाय रस हा पित्त आणि कफनाशक असते. काय काय? पित्त आणि कफनाशक असते. गुरु, रक्तवृद्धिकर, व्रणपीडन, रोपण कर्म करते, शीतवीर्यात्मक, क्लेद आणि मनाचे शोषण करणार आहे, आमाचा अवरोध, पचनाला प्रतिबंध घालणार आहे, स्तंभग्राही, अतिवृक्ष असून त्वक प्रसादन कर्म करते. आणि अतिसेवनाने काय होते? कषाय रस जास्त खाल्लं तर मलमूत्र, वात, अवष्ठंभ करते, आदमान, हृदयाच्या ठिकाणी वेदना होतात आणि तृष्णा, कार्श, पौरुषभ्रंश, स्त्रोत अवरोध, मलाधिकाचा अवरोध उत्पन्न करते. नेक्स्ट आता फ्रेंड एक पार्ट दिलेला आहे मधुरादी स्कंद म्हणून, म्हणजे कोणकोणते द्रव्य जे आहेत आपण रोज यूज करू शकतो तर त्याला स्कंद म्हणतात. तर षडरसात्मक द्रव्याचे स्कंद पुढील प्रमाणे सांगितले आहेत. स्कंद किंवा गण म्हणजे समान गुणधर्म द्रव्याचा समूह, आणि ज्याच्यामध्ये कसे गुणधर्म असतात? समान गुणधर्म असे असलेले जे द्रव्य आहेत त्यांचा समूह. जसं की मधुर रसात्मक नित्योपयोगी द्रव्यांचा संग्रह म्हणजे स्कंद. आता समजा आपण ह्याच्यामध्ये आता मधुर स्कंद पाहणार आहे, तर मधुर रसात्मक जेवढे पण आहेत तर जे नित्य नेहमी आपण जे द्रव्य यूज करू शकतो त्यांचा संग्रह म्हणजे स्कंद आहे. पहिला आहे मधुर स्कंद. तर मधुर स्कंद म्हणजे मधुर कोणकोणते आहेत तर मधुरमध्ये येते घृत येते, हेम येते, गूळ, अक्रोड, केळी, नारळ, फालसा, शतावरी, काकोली, फणस, राजादन, बला, अतिबला, नागबला, मेदा, महामेदा, शाल, पर्णी, माशपर्णी, पृष्णीपर्णी, मुदकपर्णी, जिवंती, जीवक, ऋषभक, मधुर, मधुक, मधुक, बिंबी, विदारी, श्रावणी, महाश्रावणी, क्षीरविदारी, वंशलोचन, क्षीरकाकोली, दुधी, गंभारी, दूध, इक्षू, गोक्षूर, मध, द्राक्षे इत्यादी द्रव्य हे सगळे मधुर स्कंदात येतात. पण त्याच्यामध्ये बी सर्वात श्रेष्ठ कोणता आहे? घृत. नेक्स्ट आहे आम्ल. आम्ल स्कंदामध्ये कोणकोणते? तर धात्री, ज्याला आवळा म्हणतो आपण, आम्लिका, चिंच, महाळुंग, आम्लवेतस आहे, अनार आहे, चांदी, ताक, चुक्र, पालेवा, दही, आंबा, आंबाडी, आम्रतक आहे, कवट, भव्य, कपित्य, करमर्द इत्यादी द्रव्यांचा समावेश होता. आणि ह्याच्यात बेस्ट कोणता आहे तर आम्लकी द्रव्य सर्वात बेस्ट आहे. नेक्स्ट आहे आता लवण स्कंद. तर फ्रेंड लवण स्कंदामध्ये काही नाही, सेंधव लवण येते, सौरवचल येते, कृष्ण, बीड, सामुद्र, औद्भिद, रोमक, पानसूज, सिसे व क्षार हे द्रव्य. आणि ह्याच्यामध्ये सेंधव लवण सर्वात श्रेष्ठ आहे. तिक्तस्कंदामध्ये काय काय येते तर तिक्तस्कंदामध्ये पटोल येते, त्रायंती, वालक, उशीर, चंदन, भूनिंब, निंब, कटुका, तगर, अगरू, इंद्रजव, करंज, हरिद्रा, दारुहरिद्रा, मुस्तमुर्वा, अटरुषक, पाठा, अपामार्ग, कास्य, लोह हे धातू, गडूची, धन्वयास, महत्पंचमूळ, व्याघ्री, विशाला, अतिविषा, वचा इत्यादी द्रव्यांचा समावेश. आणि सगळ्यात बेस्ट आहे पटोल. कटुस्कंदामध्ये कोणकोणते येतात तर हिंग येते, मिरे, विडंग, पंचकोल येते, पुन्हा हरितक वर्ग येतात पूर्ण, प्राण्यांचे पित्त, मूत्र व अरुष्कर, भल्लातक ज्याला आपण म्हणतो. आणि ह्याच्यात बेस्ट आहे पिंपळी. पिंपळी आपण ज्याला अद्रक म्हणतो ना ते. आणि कषाय स्कंदमध्ये काय येते? हिरडा भेडा येते, आणि शिरीष, खदीर, मधु, कदंब, औदुंबर, मोती, प्रवाळ, अंजक, हिरवे, कवट, खारीक, बीस, पद्म, उत्पल हे द्रव्य. आणि ह्याच्यात बेस्ट आहे हरितकी. नेक्स्ट फ्रेंड आता आपण पाहणार आहेत म्हणजे ह्याच्यामध्ये नॉर्मली सामान्य कार्य काय असते मधुराचं, पण तरी पण काही काही असे असतात मधुर असतात पण ते कार्य करत नाहीत. आता जसं की आपण इथे बघू, आता पहिलं आहे मधुर रसात्मक द्रव्य. नॉर्मली काय करतात? कफाला वाढवतात, आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. पण जर आपण जुलेशाली धान्य, यव, मूग, गहू, मध, साखर, जंगल प्रदेशातील मांस हे खाल्लं ना तर नॉर्मली काय व्हायला पाहिजे? कफ वाढायला पाहिजे ना. पण हे कफ कारक नाहीत, म्हणजे कफाला वाढवत नाहीत. आणि आम्लरसात्मकमध्ये काय असते तर ते पित्तकारक असतात, पित्ताला वाढवतात. परंतु जर डाळिंब आणि आम्लकी आहेत ना तर ते वाढवत नाहीत. नंतर आहे लवण रसात्मक. लवण रसात्मकमध्ये की नाही नेत्रासाठी नॉर्मली हितकारक असतात, परंतु जे सेंधव लवण आहे ना तर नेत्रासाठी हितकारक आहे. सॉरी, हे नेत्रासाठी अहितकारक असतात. तर पण सेंधव लवण असं आहे की जे नेत्रासाठी हितकारक असते. तिक्तकटू हे जे दोन असतात ना तर तिक्तकटू कषायात्मकमध्ये कोणतं दिलेलं आहे? गुडूचे आणि पटोल. आता हे दोन तिक्त आहेत आणि सुंठ, पिपळी, लसूण आहे ना ते कटू आहेत. नॉर्मली काय करतात? हे वाताचा प्रकोप करतात आणि शुक्रनाशक असतात. पण हे जे वरील आपल्याला जेवढे सांगितलेत कुडूची, पटोल, सुंठ, पिपळी, लसूण हे जे आहेत ना फ्रेंड तर ते शुक्राला वाढवतात आणि वाताचं शमन करतात. कषायमध्ये काय आहे की कषाय रसात्मक द्रव्ये ही शीतस्तंभक असतात, परंतु त्याच्यामध्ये जर आपण अभया म्हणजे हरितकी द्रव्य घेतलं तर ते उष्ण आणि उष्णवीर्यात्मक असते आणि मलसारक असते. आता फ्रेंड्स ह्याच्यामध्ये काहीच नाही, सिक्वेन्स दिलेला आहे, क्रम, की सगळ्यात उष्णवीर्य कोण आहे तर सगळ्यात जास्त लवण आहे, त्याच्यानंतर अम्ल आहे, नंतर कटू आहे. याच्यामध्ये दिले सर्वात जास्त शीत कोण आहे तर मधुर सगळ्यात जास्त आहे, नंतर कषाय, नंतर तिक्षा आहे.
तिक्त आहे. नेक्स्ट दिले वृक्ष आणि मलमूत्र वष्टंभक कोण आहे, मलमूत्र अवष्टंभक, तर त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त आहे कषाय, नंतर कटू आणि तिक्त आहे. नेक्स्ट आहे स्निग्ध गुण सगळ्यात जास्त कोण आहे, आणि ज्याच्यामध्ये वाताचं अनुलोमन केलं जाते, मलमूत्र आणि वाताचे अनुलोमन. मधुर सगळ्यात जास्त, मग अम्ल आणि नंतर लवण. नेक्स्ट दिले सगळ्यात गुरु कोण आहे, सर्वांना माहिती आहे मधुर, कषाय आणि लवण आहे. नेक्स्ट आहे लघु कोण आहे सर्वात, तर तिक्त सगळ्यात लघु, मग कटू, नंतर अम्ल. आता इथे एक फ्रेंड इथे एक संयोग कल्पना दिलेली आहे, म्हणजे रस, वेगवेगळे रस, 2 रस, 3 रस, 4 रस, टोटल 6 आहेत ना, तर त्यांचं एक दुसऱ्यामध्ये मिक्स करून संयोग बनवला जातो. म्हणजे षड्रसामध्ये 2 किंवा 2पेक्षा अधिक रसांचा एकत्रित संयोग होतो. तर असं करून त्यांनी किती टोटल 57 टाईप्स बनवले आहेत. आणि आपण नॉर्मल एक रस घेतलं तर 57 + 6 म्हणजे टोटल 63 कल्पना तयार होतात. चिकित्सा व व्यावहारिकतेच्या दृष्टीने त्यांचा पदोपदी उपयोग आहे असं सांगितलेलं आहे, म्हणून स्थूलभेदाने त्याची माहिती दिली आहे. आता इथं कसं दिले फ्रेंड बघा, टोटल रस संयोग 57. आता ते कसे व्हायलेत आपण बघू. जर 2 रस मिक्स करून बनवलं तर टोटल 15 व्हायलेत तसे कॉम्बिनेशन. 3चं बनवलं तर 20, 4चा बनवलं तर 15, 5चा बनवलं तर 6 आणि 6 रसांचा बनवला तर प्रत्येकी 1-1. तर फ्रेंड बघा आता हे 15 कसे झाले. समजा अगोदर आपल्याला 2चंच घ्यायचे, तर काय करायचं, मग पहिल्यांदा मधुर लिहायचं 5 वेळेस, कारण का मधुर 1 सोडला तर बाकीचे 5 आहेत ना, मग त्याच्यासोबत 1 वेळेस आम्ल लिहायचं, मग 1 वेळेस लवण, 1 वेळेस कटू, 1 वेळेस तिक्त, 1 वेळेस कषाय, मग डबल आम्ल लिहायचं, मग त्याच्यासोबत 1-1-1-1, मग असेच सिक्वेन्स तयार होतात. मग 3चं पण तसंच, मधुर 1 वेळेस घ्यायचं, मधुर घेतलं, मग त्याच्यासोबत 1 वेळेस लवण घ्यायचं, 1 वेळेस आम्ल घ्यायचं, असं म्हणजे असे करून सिक्वेन्स. हे सोपं आहे फ्रेंड, तुम्ही म्हणजे लिहू शकता. हे लास्टमध्ये काय दिले की केवळ रसाच्या संयोगाचा विचार केल्यावर 63 कल्पना तयार होतात. पण आणि आपण जर रस आणि अनुरस, आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं ना फ्रेंड, अनुरस पण असते, तर दोघाचा विचार केल्यावर तरतम भावानुसार प्रकार केल्यावर असे दिसून येईल की रसांचे भेद असंख्य होतील, म्हणजेच अपरिसंख्यमेय होईल, म्हणजे खूप साऱ्या कल्पना तयार होतात असं सांगायला. आणि हे जे कल्पना आहेत ना फ्रेंड, तर ते डॉक्टरला उपयोगी पडतात असं सांगितलेलं आहे. तर थँक्यू फ्रेंड्स.